नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। आज आपण उद्या सुरू होणाऱ्या लघु कुंभमेळ्याच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहोत। माझ्या पाठीमाग महागणपती मंदिर आणि बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला आपण पाहताय कुंभमेळ्यासाठी नियोजित मंडप। त्यानंतर या बाजूला पाहताय काही छोट्या छोट्या आपण त्या झोपड्या म्हणू किंवा त्यांना निवाऱ्यासाठी साधू संतांसाठी ज्या केलेल्या आहेत त्या बघतोय। आता नुकतंच नगराध्यक्षांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्या आगमनापाठीमागे एकच उद्दिष्ट आहे की कुंभमेळ्याच्या निमित्तानं तयारी कुठपर्यंत आलेली आहे, कशा पद्धतीनं तयारी चालू आहे। या कुंभमेळ्याची चर्चा फक्त जिल्ह्यात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात सुरू झालेली आहे। एकंदरीतच तज्ञांच्या म्हणण्यानुसार येणारे भाविकही लाखोंच्या घरात असणार आहेत। या भाविकांना सर्व सुखसोयी सुविधा, अन्न पाणी, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी उठण्यासाठी जागा, या सगळ्या गोष्टींची व्यवस्था चोखपणे करण्यात आलेली आहे। अगदी शेवटच्या टप्प्यात तयारी आलेली आहे। काही तासच शिल्लक आहेत उद्याच्या कुंभमेळ्याच्या कार्यक्रमासाठी। उद्या सकाळी 11 वाजता साधारणतः मंडप पूजन करून त्यामध्ये प्रवेश केला जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे। संपूर्ण कृष्णा नदीच्या दोन्ही काठावर उद्या आपल्या सर्वांना मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसेल। त्या निमित्तानं वाहतूक नियंत्रण, त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल, तहसील कार्यालय असेल, या सर्वांशी चर्चा करून या कार्यक्रमासंदर्भात नियोजन, त्यानंतर आढावा बैठका घेऊन पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी आपण पाहतोय की वाई नगर परिषदेच्या सन्माननीय सर्व नगरसेविका उपस्थित आहेत। यामध्ये आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत लघु कुंभमेळ्या संदर्भात। उद्यापासून कार्यक्रम चालू होतोय मोठ्या प्रमाणात। मॅडम, काय सांगाल? उद्या लघु कुंभमेळावा आहे, त्या संदर्भात आम्हाला तुमच्याशी बोलायचंय आणि वाईकरांच्या दृष्टीनं किती महत्वाचा उत्सव आहे? लघु कुंभमेळावा हा वाईमध्ये प्रथमच होत आहे। याचा महत्वाचा उद्देश असा आहे, सर्वप्रथम हा धार्मिक कार्यक्रम आहे, हा राजकीय कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाहीये। याचा एक उद्देश असा आहे की आपलं पर्यटन स्थळ वाढावं। दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन वाईकरांना करता यावं, या दृष्टीने हा कुंभमेळावा खूप महत्वाचा आहे। तुम्ही काय सांगाल मॅडम की कुंभमेळ्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। उद्या सकाळी साधारण 11 वाजता मंडप पदग्रहण सोहळा आहे, काय सांगाल? खूप चांगली गोष्ट आहे। वाईमध्ये सर्वप्रथम हा लघु कुंभ मेळावा सुरू होतोय आणि आपल्या वाईचं जे दक्षिण काशीचं पावित्र्य आहे ते लोकांना ह्या गोष्टीतनं समजणार आहे आणि आम्हाला आमचं अहोभाग्य आहे की आम्ही सगळे नगरसेवक नगराध्यक्ष जे आहेत त्यांच्या काळामध्ये हा पहिल्यांदा आपला लघु कुंभ मेळावा होतोय आणि आपल्या वाईकरांच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण टुरिझम पण ह्या निमित्ताने वाढतंय आणि आपली जी ठेव आहे, जो कल्चर आहे, जे आपल्या मंदिराच्या गोष्टी आहेत, तर त्याचंही आपल्याला सगळं महत्व कळतंय। तुम्ही काय सांगाल मॅडम की साधारण अगदी गोरज मुहूर्तावर या लघु कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अधिक मास आणि गुरुपुष्यामृत योग असा उद्या येतोय। दर 3 वर्षांना हा योग येणार आहे। दर 3 वर्षानं वाईकरांना आणि तालुक्यातील भाविकांना, जनतेला याचा लाभ घेता येणार आहे, काय सांगा? आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा, तर आपल्या वाईकरांसाठी होणार आहे आता दिवाळी दसरा आणि याचं क्रेडिट जातं आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व टीमला की त्यांच्यामुळे वाईकरांना हा नव्या रूपाचा दिवाळी दसरा इथे अनुभवायला मिळणार आहे। आणि या निमित्ताने आपली कृष्णा नदी आपण बघत असाल की तिने अगदी नवीन रूप, म्हणजे खऱ्या अर्थाने आता ती संत वाहते कृष्णामाई ही जी आहे ते आता खऱ्या अर्थाने इथे साकार झालेलं दिसतंय। आजच तुम्ही बघाल की किती लोक इथं आहेत आणि किती प्रसन्न वातावरण आहे। म्हणजे वाईकरांसाठी एक पर्वणीच आहे आणि या पर्वणीचा लाभ वाईकरांनीच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्वांनी घ्यावा आणि इथे जरूर कुंभमेळ्यात साधू संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी यावे। आपण पाहताय या निमित्तानं अगदी उत्साहाचं वातावरण आहे। संपूर्ण घाटावरही आज परिस्थिती तीच पाहायला मिळते, जणू काही आजच कुंभमेळा सुरू झालेला आहे।
या निमित्तानं आपण आता या कार्यक्रमस्थळी संपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी सन्मान्य नगराध्यक्ष वाईनगरीचे प्रथम नागरिक उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन झालेलं आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या लघु कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीनं आज हा अंतिम टप्पा आहे. दक्षिण काशी वाईचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या वाई नगरीमध्ये पांडवकालीन पाऊलखुणा असलेले दक्षिण काशी या ठिकाणी बऱ्याचशा ऋषीमुनींचं वास्तव्य झालंय. अशा या ऐतिहासिक वाई नगरीमध्ये या लघु कुंभ मेळ्याचं आयोजन होत असताना आम्हाला अतिशय या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा या सर्वसमावेशक महोत्सवामध्ये आमच्या हातून सेवा होते. खरं तर वाईकरांनी या सर्व धार्मिक उत्सवाचा आणि साधू संतांचा या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. हा लघु कुंभ मेळा हा सर्वसमावेशक व सर्व वाई तालुक्यातील, शहरातील किंबहुना देशभरातून या ठिकाणी जे साधू संत येत आहेत, आपल्या या डिजिटल युगामध्ये अध्यात्म आणि आपली संस्कृती ही शहरातील मुलांना कळावी किंवा याचं एक आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून हा ठेवा भविष्य काळात पण पुढे जावा, अशा पद्धतीचं एक निर्मळ हेतू घेऊन आम्ही पुढे जातोय. याच्या माध्यमातून आपल्या कृष्णामाईचा जो पवित्र ठेवा वाई शहराला लाभलाय, ह्या कृष्णामाईचं महत्व अधोरेखित व्हावं आणि या कृष्णामाईच्या दोन्ही तीरांवर नदी संवर्धनाच्या माध्यमातून एका चांगल्या डेव्हलपमेंटचा कृष्णामाईचा भाग व्हावा. हा आध्यात्मिक मोर्चाच्या माध्यमातून याचं लक्ष राज्य शासन आणि केंद्र शासनाचं लक्ष या कृष्णा नदी संवर्धनाकडे वेधलं जावं. या वाई शहराचा क वर्ग नगर परिषद असलेली वाई शहर, याच्यामध्ये याचं अर्थकारण वाढावं, शहराचं पर्यटनाच्या मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढावं. या माध्यमातून एक या ठिकाणी जसं तर्कतीर्थांचं विश्वकोश आहे, जसं या ठिकाणी वेद पाठशाला आहे, या ठिकाणी प्राज्ञ पाठशाला आहे, तशा पद्धतीचं आध्यात्मिक ठेवा पुढे जावा हाच आमचा एक निर्मळ प्रयत्न आहे. याच्यामधून आमच्याकडून कुठल्याही कोणाच्या भावना दुखावल्या जाव्या किंवा कुठल्या धर्मांधच्या माध्यमातून हा पुढे ठेवा नेण्याचा आमचा प्रयत्न नाही. सर्व जाती धर्मांचे हे महात्मे या ठिकाणी येणार आहेत, तर त्या महात्म्यांचं दर्शनाच्या माध्यमातून आपण जसं बघा, आपण किती पुढे गेलेलो असलो आपण डिजिटलच्या माध्यमातून, तरी आपली पत्रिका आपण मुलाची कुणाला तरी दाखवतो. एक गाईडलाईन म्हणून एक कॉन्फिडन्स लेवल वाढावी आपली, म्हणून आपण थंब इम्प्रेशनच्या माध्यमातून, काउन्सिलरच्या माध्यमातून त्याचा शैक्षणिक आढावा घेण्याचा प्रयत्न करतो, भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. तशाच माध्यमातून हा डिजिटल प्लॅटफॉर्म पुढे जावा. जसं आपण बघा आता इथं इथली परिस्थिती तुम्ही बघितली, एखादा मूर्तिकार जसं ती मूर्ती रंगवत जाऊन पुढे जातो आणि जेव्हा ते अंतिम स्वरूप तिला येतं, त्या अंतिम स्वरूपाचा देखावा उद्या संध्याकाळी आपल्या डोळ्याच्या पारणे भेटेल अशा पद्धतीचा देखावा या कृष्णा नदी घाटावर आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या माध्यमातून हे कृष्णेचं पावित्र्य देशभरामध्ये जाईल. आपण बघतोय की पुढच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन होतंय राज्य शासनाच्या माध्यमातून. त्याच्यासाठी हजारो कोटीचा खर्च राज्य शासन त्या ठिकाणी करतंय. तर तो जो शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होतोय, तोच प्रयत्न भविष्य काळामध्ये दर 3 वर्षांनी हा कुंभमेळा
वाई शहरामध्ये घेण्याचा आमचा मानस आहे आणि तो राज्य शासनाच्या माध्यमातून कसा होईल हाही आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून एक वाई शहराला आपण बघतोय की आता कित्येक देश हे पर्यटनावर चाललेत, अध्यात्मावर चाललेत, तशा पद्धतीनं आपलं वाईचं अर्थकारण हे या पर्यटनाच्या माध्यमातून पुढे जावं असाही आमचा एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. देशभरातून जे आपले 7 आखाडे आहेत अध्यात्म, त्या साधू संत देशभरातून येणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांच्या तिथल्या तिथल्या मठाधिपती असतील, महंत असतील, त्यांनी याची पेपरच्या माध्यमातून याची सूचना त्या राज्यांना दिली गेलेली आहे. तेव्हा वाईमध्ये असा उपक्रम होतोय आणि त्यामुळं भाविकांचा खूप मोठा जनसागर या ठिकाणी दर्शनासाठी येईल असं आम्हालाही वाटतंय. आता बघूया पुढच्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी त्याच्या संदर्भातलं पण आमचं चांगलं नियोजन आहे. आरोग्याच्या संदर्भातलं आहे, ट्रॅफिक कंट्रोलच्या संदर्भातलं आहे, भोजन व्यवस्था चांगल्या प्रकारे अद्ययावत आहे. सर्वात महत्त्वाचं प्रशासनानं याची चांगल्या प्रकारे दखल घेऊन त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचं पण प्रशासनानं मान्य केलेलं आहे. त्या ठिकाणी परवा प्रांतसाहेब असतील, त्यांनी या ठिकाणी मिटिंग घेऊन त्या विभागाला तशा सूचना केल्यात. इरिगेशन डिपार्टमेंट असेल, MSCB असेल, त्याच्यानंतर फॉरेस्ट असेल, आरोग्य सुविधा असतील, या इथल्या प्रमुख प्रशासनाने आम्हाला पुरवण्याचा पण त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे एक प्रतिनिधी वाई पोलीस स्टेशन असेल, DYSP साहेबांनी पण परवा त्या ठिकाणी मिटिंग घेतली होती. त्यांनी या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यांचे मी त्यांनाही मनापासून खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत. कारण वाई नगर परिषद आणि मी नगराध्यक्ष म्हणून आम्ही जे आव्हान केलं त्या आव्हानाला म्हणजे शासनानं इथल्या स्थानिक प्रशासनानं अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्याच्याबद्दलही त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप अभिनंदन. आमच्या आयुष्यामध्ये हा सुंदर असा योग तुम्ही आणला.